नमस्कार. महाराष्ट्रातल्या रेशन दुकानांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक वाक्य हमखास आपल्या कानावर पडतं, मापात पाप. हो, आणि हे काही आजचं नाही, अनेक वर्षांपासून हे चालत आलंय. अगदी. ग्राहकांना कमी धान्य मिळणं किंवा गेलं की मशीन बंद आहे असं कारण ऐकावं लागणं. किंवा मग बायोमेट्रिक जुळत नाहीये म्हणून परत पाठवणं. हो, या तक्रारी इतक्या जुन्या आणि इतक्या सामान्य झाल्यात की त्या आता जणू व्यवस्थेचा एक भागच वाटू लागले आहेत. आणि ही एक अशी गंभीर समस्या आहे जी थेट गोरगरिबांच्या हक्कावर, त्यांच्या अन्नावर परिणाम करते. बरोबर. पण आता याच समस्येवर सरकार एक तंत्रज्ञानाचं शस्त्र वापरायला बघतंय. एक मोठा निर्णय घेतलाय सरकारनं. हो, एक मोठा आणि महत्वाकांक्षी निर्णय. आता राज्यातली सगळी ई-पॉस मशीन्स थेट डिजिटल वजन काट्याला जोडली जाणार आहेत. आता हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, पण याचा जो परिणाम आहे तो खूप मोठा असू शकतो. नक्कीच. खरंय, यामागची मूळ कल्पना म्हणजे खूप सोपी आहे. काय आहे ती? ती भ्रष्टाचाराची जी संधी आहे ना, तीच काढून टाकायची. अगदी तीच मुळापासून संपवून टाकायची. कारण बघा, आतापर्यंत कसं होतं, वजन काटा वेगळा आणि बिल बनवणारी पॉस मशीन वेगळी. हो, म्हणजे वजनात फेरफार करायला पूर्ण वाव होता. नेमका तोच मुद्दा. पण आता या नवीन प्रणालीत ही दोन्ही उपकरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत. म्हणजे जोपर्यंत योग्य वजन वजन काट्यावर ठेवलं जात नाही, तोपर्यंत त्या पॉस मशीनमधनं पावतीच तयार होणार नाही. बरोबर, व्यवहारच पूर्ण होणार नाही. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की पावतीच निघणार नाही? हा तर खूपच मोठा बदल आहे. हो, याचा अर्थ तर दुकानदार अक्षरशः अडकला जाईल. त्याला योग्य वजन द्यावंच लागेल. सरकारला हेच अपेक्षित आहे. म्हणजे सरकारने भ्रष्टाचाराची ती संधीच ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. सरकारला वाटते की हा संधीचा गुन्हा आहे, जो संधी काढून घेतल्यावर थांबेल. पण जर हा संगनमताचा गुन्हा असेल तर, म्हणजे जर यंत्रणेतच अनेक लोक सामील असतील तर फक्त एक मशीन बदलून ही मानसिकता बदलेल का? आज आपण याच लढाईच्या सर्व बाजू तपासणार आहोत. एका बाजूला आहे तंत्रज्ञानाची नवी ढाल आणि दुसऱ्या बाजूला आहे दशानुदशके चालत आलेला भ्रष्टाचाराचा सराईतपणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लढाईत फक्त तंत्रज्ञान पुरणार आहे की त्याला अजून काही शस्त्रांची जोड द्यावी लागेल, यावरही आपण सविस्तर बोलूया. चला तर मग सरकारच्या या भूमिकेचा आणि या नवीन योजनेचा जरा खोलात जाऊन विचार करूया. ही नवीन प्रणाली कागदावर तरी किती मजबूत दिसते. कागदावर तर ही प्रणाली जवळजवळ अभेद्य वाटते. तुम्हीच विचार करा, पूर्वी काय व्हायचं? दुकानदार पॉस मशीनमध्ये आधी नोंद करायचा आणि मग बाजूच्या वजन काट्यावर धान्य मोजून द्यायचा. बरोबर. आणि ही जी मधली प्रक्रिया होती, म्हणजे नोंदणी आणि वजन, यात तिथेच सगळा घोळ व्हायचा. आता नवीन पद्धतीत तुमचं बायोमेट्रिक झाल्यावर पॉज मशीनमध्ये नोंद होईल की तुम्हाला समजा 10 किलो गहू द्यायची आहेत. अच्छा. होताच वजन काट्याला सिग्नल जाईल आणि जोपर्यंत त्या वजन काट्यावर बरोबर 10 किलो किंवा त्यापेक्षा जास्त गहू ठेवले जात नाहीत, तोपर्यंत पावतीची प्रिंट निघणारच नाही आणि व्यवहार पूर्ण होणार नाही. म्हणजे वजनात 9 किलो 900 ग्रॅम जरी असेल तरी प्रक्रिया पुढे सरकणार नाही. अगदी बरोबर. आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा प्रत्येक व्यवहार कोणत्या दुकानातून कोणत्या लाभार्थ्याला किती वाजता किती धान्य दिलं गेलं याची संपूर्ण माहिती थेट ऑनलाईन सर्व्हरवर जमा होईल. हो, याचा अर्थ सरकारकडे प्रत्येक दाण्याचा हिशोब रिअल टाईममध्ये असेल. आणि याच पारदर्शकतेसाठी सरकारने अंदाजे 63 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. 63 कोटी मोठी रक्कम आहे. हो, पण सरकार याकडे खर्च म्हणून नाही तर एक गुंतवणूक म्हणून पाहत आहे, जी सार्वजनिक वितरण प्रणालीतली हजारो कोटींची गळती थांबवू शकेल. हे ऐकून तर असं वाटतं की सरकारने भ्रष्टाचाराच्या त्या एका क्षणावर, त्या मोमेंट ऑफ करप्शनवर अचूक लक्ष साधलंय. पण यात एक धोका नाही का? कोणता? समजा मशीनमध्येच काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ती 10 किलोला 9.9 किलो दाखवत असेल तर प्रामाणिक दुकानदारही धान्य देऊ शकणार नाही. हो, अशा तांत्रिक अडचणींचा विचार केला गेला आहे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचसारख्या अनेक मुद्द्यांवरून या निर्णयावर टीकाही होतीये. अच्छा. सरकारला वाटतंय की त्यांनी संधीचा गुन्हा थांबवला, पण टीकाकारांचं म्हणणं आहे की खरा आजार संगनमताचा आहे, ज्यावर हा उपाय चालणार नाही. म्हणजे विरोधक आणि काही कार्यकर्त्यांच्या मते हा निर्णय उशिरा घेतला गेला आहे आणि तो मूळ समस्येला हात घालत नाहीये. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? या टीकेमागे मुख्य कारण आहे तो म्हणजे पूर्वीचा अनुभव. बायोमेट्रिक मशीन्सचा? हो, काही वर्षांपूर्वी जेव्हा बायोमेट्रिक पॉस मशीन्स आणल्या तेव्हाही असाच दावा केला होता की आता भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल. पण तसं झालं नाही. नाही झालं. आपण पाहिले येते.
अनेक दुकानदारांनी त्यावरही मार्ग शोधून काढले. त्यामुळे टीकाकारांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मशीन बदलत आहात, पण गैरव्यवहार करणारी आणि त्याला पाठीशी घालणारी यंत्रणा तर तीच आहे. म्हणजे एका सराईत चोराजवळ तुम्ही एक नवीन कुलूप घेऊन जात आहात, पण तो काही दिवसांत त्याची किल्ली बनवेलच. अगदी तसंच. म्हणजे आपण एका नाईडला एक नवी चमकदार ढाल देत आहोत. पण खरा धोका जर किल्ल्याच्या आतच असेल तर, म्हणजे जर दुकानदार आणि पुरवठा विभागातले वरिष्ठ अधिकारी यांच्यातच संगनमत असेल. तर या नवीन तंत्रज्ञानाचा काय उपयोग? नेमका हाच प्रश्न विचारला जातोय. जर तक्रार करूनही कारवाई होत नसेल, जर वरिष्ठ अधिकारीच दुकानदारांना पाठीशी घालत असतील, तर मग तक्रार निवारण यंत्रणा मजबूत केल्याशिवाय फक्त मशीन बदलून काय साधणार? बरोबर आहे. टीकाकारांची मागणी आहे की केवळ नवीन मशीन आणून भागणार नाही, तर त्यासोबतच सोशल ऑडिटची व्यवस्था करा, स्वतंत्र तपास यंत्रणा नेमा आणि तक्रारींवर वेळेत कारवाई होईल याची खात्री द्या. नाहीतर हे 63 कोटींची गुंतवणूक वाया जाईल. अगदी. हे मुद्दे खरंच गंभीर आहेत, कारण तंत्रज्ञान हे एक साधन आहे. ते स्वतःहून मानसिकता नाही बदलू शकत. चला आता या सिद्धांताच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहूया. म्हणजे ग्राहक आणि दुकानदार. हो, ज्यांच्यावर या निर्णयांचा थेट परिणाम होणार आहे, त्या ग्राहक आणि दुकानदारांच्या अडचणी काय आहेत? आणि इथेच या प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढते, कारण दोन्ही बाजूंच्या काही खऱ्या आणि गंभीर अडचणी आहेत. जसं की ग्राहक हक्क कार्यकर्त्यांच्या मते हा तांत्रिक उपाय उत्तम आहे, पण त्याच्या अंमलबजावणीत अनेक खाचखळगे आहेत. त्यातली सगळ्यात मोठी अडचण कोणती? सगळ्यात मोठी समस्या आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या इंटरनेट नेटवर्कची. हो, हा मुद्दा तर आजही तितकाच खरा आहे. मशीन बंद आहे किंवा नेटवर्क नाहीये हे कारण आजही अनेक ठिकाणी दिलं जातं. बरोबर. म्हणजे समजा नंदुरबारच्या एखाद्या दुर्गम आदिवासी पाड्यात जिथे पावसाळ्यात 4-4 दिवस नेटवर्क नसतं, तिथल्या लोकांना या नवीन प्रणालीमुळे 4 दिवस उपाशी राहावं लागेल का? याचा काही विचार झालाय का? नेमका हाच प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. आणि त्यांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या व्यवस्थेत ग्राहकाला अधिक सक्षम बनवलं पाहिजे. ते कसं? प्रत्येक व्यवहाराचा SMS अलर्ट लाभार्थ्याला त्याच्या मोबाईलवर मिळालाच पाहिजे. अच्छा, म्हणजे पारदर्शकता वाढेल. हो, त्याला एक छापील पावती आणि स्वतःच्या व्यवहारावर ऑनलाईन लक्ष ठेवण्याची सोय हवी. आणि एक खूप चांगली सूचना त्यांनी केली आहे कोणती? की प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या हद्दीतल्या रेशन दुकानातल्या वजनांची कधीही तपासणी करण्याची परवानगी असावी. अरे वा, यामुळे तर स्थानिक पातळीवर एक प्रकारचा दबाव आणि नियंत्रण राहील. नक्कीच. ही झाली ग्राहकांची बाजू. पण या कथेमध्ये नेहमी खलनायक म्हणून पाहिली जाणारी एक बाजू आहे, ती म्हणजे रेशन दुकानदारांची. हो. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी सगळा दोष आमच्यावरच का टाकला जातो. आणि त्यांची बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. दुकानदार संघटनेच्या मते सगळेच दुकानदार भ्रष्ट नाहीत. त्यांची मुख्य अडचण काय आहे? त्यांची सर्वात मोठी अडचण ही आहे की अनेकदा त्यांना वरून म्हणजे सरकारी गोदामातूनच धान्य उशिरा मिळतं किंवा आलेल्या पोत्यांमध्येच वजन कमी असतं. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम वरूनच सुरू होतो. त्यांचं तेच म्हणणं आहे की गोदामातूनच जर 95 किलो धान्य आलं असेल तर आम्ही 100 ग्राहकांना प्रत्येकी 1 किलो कसं वाटणार? मुद्दा बरोबर आहे. ही गळती वरच्या पातळीवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते असं म्हणतायत की ते तर पुरवठा साखळीतले शेवटचे दुवा आहेत. बरोबर. त्यांचा दुसरा मुद्दा आहे खर्चाचा. हे नवीन मशीन, इंटरनेट, विजेचं बिल आणि त्याची देखभाल. याचा खर्च कोण उचलणार? हो, हा सगळा भार आमच्यावरच टाकणार का? सरकारने यासाठी काही अनुदान द्यायला हवं अशी त्यांची मागणी आहे. जे दुकानदार प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत त्यांना या प्रक्रियेत नाहक त्रास होऊ नये आणि त्यांना संरक्षण मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे एका बाजूला ग्राहकांचे हक्क आहेत तर दुसऱ्या बाजूला दुकानदारांच्या व्यावसायिक अडचणी. यावरून हे स्पष्ट आहे की फक्त एक तांत्रिक उपाय करून ही गुंतागुंतीची समस्या सुटणार नाही सुटणार. मग यावर अधिक प्रभावी आणि सर्वांगीण तोडगा काय असू शकतो? जर आपल्याला या समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर तंत्रज्ञानाला पूरक अशा अनेक गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतील. म्हणजे एक मल्टीप्रोग्ड अप्रोच हवा. अगदी. पॉस वजन काटा जोडणी ही एक चांगली आणि आवश्यक सुरुवात आहे, यात वादच नाही. पण तिला काही ठोस उपाययोजनांची जोड द्यावी लागेल. जसं की प्रत्येक व्यवहाराची SMS पावती बंधनकारक करावी. यामुळे लाभार्थ्याला लगेच कळेल की त्याच्या नावावर किती धान्य उचललं गेलं आहे, जरी त्याने ते घेतलं नसलं तरी. आणि निरीक्षणाबद्दल काय? कारण तक्रार करूनही जर कारवाई झाली नाही तर यंत्रणेचा धाकच उरत नाही. बरोबर. तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक तर आजही आहेत, पण त्यावर किती कारवाई होते हा संशोधनाचा विषय आहे. फक्त अजून एक क्रमांक देऊन काय बदलणार आहे? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणूनच केवळ क्रमांक देऊन चालणार नाही, तर एक उत्तरदायित्वाची म्हणजे अकाउंटेबिलिटीची यंत्रणा उभी करावी लागेल.
त्यासाठी काय करता येईल? यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र निरीक्षण समित्या नेमाव्यात, ज्यात नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असावा. आणि त्यांना अधिकार द्यावेत. हो, या समित्यांना कोणत्याही दुकानाला अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे अधिकार असावेत. याशिवाय प्रत्येक ग्रामसभेत त्या गावातल्या रेशन दुकानाचा वार्षिक हिशोब मांडणं बंधनकारक करावं. यामुळे स्थानिक पातळीवर जबरदस्त पारदर्शकता येईल. पण ग्रामसभेत हिशोब मांडणे हे कागदोपत्री राहण्याची शक्यता नाही का? आहे. आणि म्हणूनच नागरिकांची भूमिका महत्वाची ठरते. अच्छा. नागरिक जेव्हा संघटित होऊन आणि पुराव्यानिशी आवाज उठवतात तेव्हा व्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. आता नागरिकांनीही फक्त तोंडी तक्रार करण्याच्या पुढे जायला हवा. म्हणजे काय करायला हवं? जर वजन कमी दिलं जातंय असं वाटल्यास त्याचा व्हिडिओ काढावा, तो पुरावा म्हणून तक्रार पोर्टलवर किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदवावा. ग्रामसभेत हा मुद्दा पुराव्यासह मांडावा. जागरूक नागरिकच या व्यवस्थेतल्या पळवाटा बंद करू शकतात. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की रेशन दुकानांमधलं पॉस मशीन डिजिटल वजन काट्याला जोडण्याचा निर्णय हे एक महत्त्वाचं आणि सकारात्मक पाऊल आहे. नक्कीच. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने तंत्रज्ञानाचा हा एक आवश्यक वापर आहे. हो, पण हे लक्षात घ्यायला हवं की हे अंतिम उत्तर नाही, हा त्या लढाईतला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणता येईल. बरोबर. सरकारने एक गृहीतक मांडलं आहे की सार्वजनिक वितरण प्रणालीतला भ्रष्टाचार हा मुख्यत्वे संधीचा गुन्हा आहे. आणि ही नवीन प्रणाली तीच संधीच काढून घेते. हो, हे तंत्रज्ञान एका व्यक्तीला चोरी करण्यापासून थांबवू शकतं. पण खरा प्रश्न हा आहे की ही प्रणाली संगनमताच्या गुन्ह्याला थांबवू शकेल का? जिथे दुकानदार, अधिकारी आणि इतर घटक मिळून या तंत्रज्ञानालाच बगल देण्याचा नवीन मार्ग शोधून काढतील. अगदी. म्हणजे तंत्रज्ञान एका हाताला चोरी करण्यापासून रोखू शकतं, पण दोन हात मिळून होणाऱ्या भ्रष्टाचाराला, त्या हस्तांदोलनाला ते कसं रोखणार? नेमका हाच कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळेच या निर्णयाच्या यशासाठी तंत्रज्ञानासोबतच कायद्याची कडक आणि निष्पक्षपाती अंमलबजावणी आणि नागरिकांची जागरूकता. हो, नागरिकांची डोळ्यात तेल घालून असलेली जागरूकता, या तिन्ही गोष्टींची गरज आहे. यापैकी एक जरी दुवा कमकुवत राहिला तरी ही साखळी तुटू शकते. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. की हा निर्णय खरोखर मापातील पाप थांबवेल, की काही दिवसांनी पुन्हा त्याच प्रकारच्या तक्रारी नव्या आणि अधिक हुशार स्वरूपात समोर येतील? तंत्रज्ञान आणि मानवी प्रवृत्ती यांच्यातली ही लढाई कोण जिंकणार हे येणारा काळच ठरवेल.